आज आहे गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मी आहे माझ्या माहेरी. तर आज आईला आमच्याकडे हे असं बनवतात. मोदक पण असतात नैवेद्यासाठी, जेवणासाठी सगळ्यांच्या घरी हे असंच असतं. याला म्हणतात उंदरवळची खीर. गव्हाच्या पिठाचं असतं. पीठ घट्ट आपलं चुरायचं आणि असे लांब लांब करायचं. याला आमच्याकडे सगळ्यांच्या घरी हीच असते आणि सगळ्यांना खूप छान आवडते. तुपाची फोडणी द्यायचं आणि छान खोबर, सोप वगैरे सगळं टाकून असे गूळ टाकून छान शिजवून घ्यायचं. आई स्वयंपाकाची तयारी करत आहे. भजी असतात, ताकाची कढी असते, मोकळी भाजी असते, मोदक असतात, पापड असतात. आज सगळं असं लागतं नैवेद्यासाठी. मोदक पण असतात. सगळं इकडे भज्याचं पीठ कालवत आहे आई. सगळं छान असे आणि मी आईला मदत म्हणून इकडं आपलं पूजेची तयारी करत आहे. कारण खूप वेळ जातो याच्यामध्ये ना. पूजा आणि हे म्हणजे जवळपास दुपारच होते. म्हणून इकडे आपल्या घरच्या जी गणपती असते त्याचा छान मी अभिषेक वगैरे केले आणि इकडं लगेच आपले जे गणेश चतुर्थीची स्थापना करत आहे मी आणि आईची इकडे तयारी सुरू आहे. सगळं छान स्थापना वगैरे म्हणजे जी पूजा असते आमच्याकडे ती पायली शेर जे असतात ते सगळं धुवून स्वच्छ इकडं सगळं मांडतात. मग मी सगळं अगोदर ते स्वच्छ धुवून घेतले आणि हे असे गणपती बाप्पा आहेत आमचे. छान अशी त्यांची पूजा केली. दुर्वा वगैरे डेकोरेशन म्हणजे असं सिम्पलच असतं इकडं. म्हणजे जशी पुणे मुंबईला डेकोरेशन असतं तसं गावामध्ये आमचा एकच दिवसाचा गणपती असतो. म्हणजे आज बसवतात आणि उद्या त्याचं विसर्जन होतं. याचं सगळं असं छान पूजा केले. मग आरती वगैरे बाकी आहे अजून. छान आरती वगैरे झालं की नैवेद्य दाखवून मग जेवण काल हरितालिका होती आणि त्याचं खूप म्हणजे भूक पण आहे आणि आता आरती वगैरे झाल्यावर छान आम्ही जेवण वगैरे करणार आहोत. छान असं आमची पूजा झालेली आहे. इकडे देवाची पण पूजा झालेली आहे आणि खूप भूक पण लागलेली आहे. तर आता मी पहिल्यांदा खीर आणि दूध खाणार आहे. चला आता आम्ही छान जेवण करतो. भेटू. बाय.